जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी जास्तीत जास्त सोलर पंपाच्या माध्यमातून विजेची उपलब्धता करून देण्याकडे शासनाचा कल आहे। त्या अनुषंगाने आपण पाहिलेले की योजना राबवल्या जात आहेत आणि याच्यामधीलच एक राबवली जाणारी महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना, ज्याच्या अंतर्गत राज्यामध्ये मागेल त्याला सोलर किंवा इतर माध्यमातून सोलर पंप दिले जात आहेत। राज्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोलर पंपाची मागणी आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी सोलर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या वर्क ऑर्डर निघून सुद्धा शेतकरी प्रतीक्षेत आहेत। बऱ्याच ठिकाणी पेमेंट करून व्हेंडर सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या काही दिवसापासून व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येत आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे व्हेंडर सिलेक्ट केले जाऊ शकत नाही असे व्हेंडर शिल्लक राहिलेले आहेत। बरेच सारे व्हेंडर ब्लॅकलिस्टेड करण्यासाठीची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। बऱ्याच साऱ्या व्हेंडरच्या माध्यमातून मटेरियलची उपलब्धता करून न देणं याच्यामुळे त्यांच्या विरोधात देखील तक्रारी आहेत। अशा सर्व परिस्थितीमध्ये नवीन व्हेंडर कधी येणार, पुढचे सोलर पंप कधी स्थापित केले जाणार, नेमके किती सोलर पंप स्थापित केले जाणार आहेत आणि पुढचा जो काही प्रवास असेल हा कसा असणार आहे याच्या संदर्भातील बरेच सारे प्रश्न वेळोवेळी विचारले जात आहेत आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर अर्थात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर पात्र होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे। मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत देखील उद्दिष्ट घेण्यात आलेले आहेत। 31 मार्च 2026 पर्यंत घटक ब आणि घटक क या दोन्ही घटकाच्या अंतर्गत 49 लाख सोलर पंप उभारणीचं एक मोठं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने ही जी काही उभारणीची मोठी जी काही उद्दिष्टाची जी आकडा आहे हा आकडा पार करण्यासाठी जास्तीत जास्त राज्यांना कोटे अलोकेट केले जात आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले की आतापर्यंत 13,08,644 पंप हे विविध राज्यांना देण्यात आलेले आहेत। परंतु हे सोलर पंप स्थापित करताना जवळजवळ सर्वच राज्यांची दमछाक होते। याला अपवाद आहे महाराष्ट्र। एकंदरीत जे काही पूर्ण देशामध्ये परिस्थिती आहे त्याच्या जवळजवळ 40% पेक्षा जास्त कोटा हा एकल्या महाराष्ट्राला अलॉट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्स्टॉलेशन देखील हे राज्यामध्ये सुरू आहे। 13,08,644 पंप हे आतापर्यंत केंद्रात मार्फत सँक्शन करण्यात आलेले आहेत, ज्याच्यापैकी 9,42,189 पंप हे आतापर्यंत स्थापित करण्यात आलेले। याच्यामध्ये एकल्या महाराष्ट्राची जर स्थिती पाहिली तर 5,75,000 पंप हे आतापर्यंत सँक्शन करण्यात आलेले आहेत, ज्याच्यापैकी 4,66,719 पंप हे स्थापित करण्यात आलेले आहेत। आता एकंदरीत मार्च 2026 पर्यंत जो काही कोटा हा अलोकेट करण्यात आलेला आहे याच्यापैकी जवळजवळ 1,09,281 पंप हे अद्याप देखील महाराष्ट्र सरकारचे स्थापित करणं बाकी आहे, याचं इन्स्टॉलेशन करणं बाकी आहे आणि असं इन्स्टॉलेशन करण्यासाठीची कट ऑफ नंबर जे आहे डेट आहे ते आहे 31 डिसेंबर 2025। 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही या वर्क ऑर्डर आहेत या वर्क ऑर्डर देण्यासाठी त्याच्या अंतर्गत जे काही कोटे असतील ते निर्धारित करण्यासाठी 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत। 28 ऑगस्ट 2025 चा ऑफिस मेमोरंडम आपण जर पाहिला तर 31 डिसेंबर 2025 ही कट ऑफ डेट देण्यात आलेली आहे 31 मार्च 2026 पर्यंतच्या कामासाठीची। अर्थात 5,75,000 पंपाचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी उर्वरित असलेले 1,09,000 पंप हे जर राज्य सरकारला पूर्णपणे जर अलोकेशन घ्यायचं असेल करायचं असेल तर त्याचे व्हेंडर आणि त्याचे जे काही सर्व प्रक्रिया या 31 डिसेंबर 2025 पर्यंत पार पाडावे लागणार। अर्थात याच्या अंतर्गत ज्या व्हेंडरच्या माध्यमातून कामं अपूर्ण आहेत तर त्यांना कामं पूर्ण दाखवणं, त्यांना शेतकऱ्यांना मटेरियल देणं किंवा त्याच्यासाठीचा नवीन कोट्याची मागणी करणं या सर्व प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत पार पाडल्या जाणार आहेत, जेणेकरून नवीन कोटा आणि नवीन ज्या काही प्रक्रिया असतील त्या 31 मार्च 2026 नंतर पुढे पार पाडल्या जाणार आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर देण्यात आलेला मोठा लक्ष्यांक आणि याच्यामध्ये राज्याची जी काही सहभागिता आहे ही अतिशय मोठी आहे। 5.5 लाख ते 5.6 लाख पंप जर राज्यामध्ये लागत असतील आणि त्याच्या तुलनेत जर आपण देशाची परिस्थिती पाहिली तर दुसऱ्या नंबरचं राज्य हे आणखीन 2 लाखाच्या पुढे देखील गेलेलं नाही। आशा करूयात आता 5,75,000चं टार्गेट हे 10 लाखापर्यंत जावं, कारण 49 लाख पंपाचं टार्गेट हे केंद्र सरकारकडून दिलेले। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जाते। येणारं बजेट हे फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केलं जाईल आणि याच्यामध्ये आणखी नवीन एक 4-5 लाख पंपासाठीची जर प्रक्रिया केली किंवा त्याच्यासाठीचा जर निधी उपलब्ध करून दिला
तर येणाऱ्या 2026 वर्षामध्ये शेतकरी जे काही आता प्रतीक्षेत आहेत, तर उलटे शेतकरी संपतील आणि पंप शिल्लक राहतील अशी प्रक्रिया या ठिकाणी होऊ शकते. आता सुद्धा 2,66,000पेक्षा जास्त शेतकरी आणखीन प्रतीक्षेत आहेत. त्याच्यापैकी 1,00,000च्या पेक्षा जास्त पंप देखील आणखीन वितरण होणं बाकी आहे. नवीन येणारी शेतकऱ्यांची मागणी आणि नवीन येणारा कोटा या पार्श्वभूमीवरती एक मोठा समतोल 2026 मध्ये साधला जाणार आहे. आशा करूयात या प्रक्रिया आता लवकरात लवकर पार पाडल्या जाव्यात आणि जे काही आता सध्या व्हेंडर शिल्लक आहे, जे व्हेंडर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिलेक्ट केले जात नाही किंवा जे नको असलेले व्हेंडर याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले, ते कुठेतरी याच्यामधून छाननी करून बाहेर काढावेत आणि ज्यांच्या काही तक्रारी येतात अशा व्हेंडरला याच्यातून ब्लॅकलिस्टेड करून शेतकऱ्यांना आवडते किंवा शेतकऱ्यांसाठी एक युजर फ्रेंडली असलेले व्हेंडर याच्यामध्ये. तर मित्रांनो, सोलरच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नाची ही एक महत्वाची अशी माहिती होती. याच्या संदर्भातील आणखीन जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.